नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काही महसूल मंडळामध्ये हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 25% विमा भेटला होता, तसेच राहिलेला उर्वरित 75% पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच 25% म्हणजे पहिल्या शेतकऱ्याला जर 5,000 भेटले होते, त्या शेतकऱ्याला आता 15,000 रुपयापर्यंत हा 75% विमा मिळणार आहे. तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना जो पीक विमा आहे तो कशा प्रकारे चेक करायचा, आपल्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला का नाही या संदर्भात माहिती पाहणार आहोत. सोयाबीन, तूर, मूग, कापूस यापैकी कोणत्या पिकाचा विमा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तो आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. तर व्हिडिओ याआधी नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊन फक्त आपण आपला मोबाईल नंबर टाकून आपला पीक विमा आपण चेक करू शकता. पीक विमा आला का नाही लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर चला तर मग बघूया. त्याला गुगल ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाईप करायचं पीक विमा. पीक विमा टाईप करून पहिलीच वेबसाईट येते, प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्या साईटवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. त्यावर आपल्याला इथं बघा फार्मर कॉर्नर इथं क्लिक करायचं आहे. इथं फार्मर ॲप्लिकेशन 1 नंबरचं ऑप्शन आहे, लॉग इन फार्मर, इथं क्लिक करायचं आहे. ज्यावेळी पीक विमा भरता वेळेस आपण जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे जशाल तसा. त्यानंतर रिक्वेस्ट OTP याच्यावर क्लिक करायचं आहे. OTP आलेला आहे, तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. हे बघा आपलं पूर्ण माहिती, फार्मर डिटेल आपली यामध्ये युअर पॉलिसी डिटेल आपली 2000 पूर्ण माहिती यामध्ये 2023 वर दाखल आपल्याला सीझन खरीप हंगाम टोटल क्लेम पेड. तर ह्या साईटला बघा टोटल क्लेम पेड, अशा प्रकारे इथं आपली जी आपल्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम आपल्याला ह्या साईटला दाखवली जाईल. त्यामध्ये आपण युअर पण चूज करू शकता 2024. तर येणारा जो आपला विमा आहे तो 2023चा मंजूर झालेला आहे. तसेच कापूस, सोयाबीन, तूर, मूग, तर आपल्याला यापैकी कोणत्याच पिकाचा विमा भेटलेला आहे तो पाहण्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे आणि इथं बघा क्लेम डिटेल्स यामध्ये यायचं आहे. आणि हे बघा 2 नंबरला सोयाबीन इथं यायचं आहे आणि व्ह्यूमध्ये क्लिक करायचं आहे. क्लेम अमाऊंट, हे बघा सोयाबीनचा विमा आपल्याला इथं भेटलेला आहे. तसेच दुसरा कोणताच विमा आपल्याला कापूस, तूर, मूग यापैकी फक्त आपल्याला सोयाबीनचा विमा भेटलेला आहे मित्रांनो. तर हे अशा प्रकारे तुम्ही आपले खात्यामध्ये विमा जमा झाला आहे की नाही, तर तो कोणत्या पिकाचा झाला आहे या प्रकारे आपण चेक करू शकता. 25% हा विमा भेटला होता, त्याच्यानंतर आपल्या खात्यामध्ये 75% विमा जमा झालेला आहे. तर तो पहिला 25% भेटला होता. तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.